महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता नाविन्यता विभाग यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 11 महिन्यांसाठीची म्हणजे 5 महिन्यांसाठीची कालावधी वाढसाठीचा हा शासन निर्णय काल जाहीर करण्यात आला होता 10 मार्च 2025। तर पाहू शकता हा जो अधिकृत शासन निर्णय आहे हा अधिकृत संकेतस्थळावर जी शासन निर्णयाची अधिकृत वेबसाईट आहे गव्हर्नमेंट रिसोल्युशनसाठीची या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध नाही आहे। संकेतस्थळावर पाहू शकता तुम्ही जर कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विभाग सर्च केलं त्याच्यामध्ये तर इथे पाहू शकता जो 10 मार्चचे जे याच्यामध्ये 3 शासन निर्णय दाखवले जात आहेत तर यामध्ये जो शासन निर्णय आहे हा रिमूव्ह करण्यात आलेला आहे। तर कशामुळे रिमूव्ह करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे काय अपडेट येऊ शकते हे पाहून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। तर पाहू शकता यामध्ये जो कालचा जो शासन निर्णय देण्यात आला होता यामध्ये काय कारण देण्यात आलं होतं की 11 महिने म्हणजेच पहिले 6 महिने कंप्लीट झालेले आहेत, अजून 5 महिने आणि नवीन प्रशिक्षणार्थींसाठी एकूण 11 महिन्यासाठीचा हा कार्यकाळ वाढ जाहीर करण्यात आलेला आहे। तर यानुसारचा हा शासन निर्णय या अगोदर देण्यात आला होता। आता हा शासन निर्णय अधिकृत संकेतस्थळावर सध्या उपलब्ध नाही आहे। तर यामध्ये पाहू शकता कदाचित यामध्ये अजून नवीन मुद्दे जे आहेत हे ॲड केले जाऊ शकतात। नवीन मुद्दे नवीन पॉईंट ॲड करून त्यानुसार जो सुधारित शासन निर्णय आहे अधिकृत संकेतस्थळावर आज किंवा उद्या जाहीर केला जाऊ शकतो। त्याचबरोबर पाहू शकता जे आंदोलन सध्या सुरू आहे यामध्ये जे आंदोलन चालू आहे त्यानुसार पाहू शकता याच्यामध्ये काहीतरी अपडेट येऊ शकते किंवा अजून 11 महिनेच वाढवून दिले जाऊ शकतात। 11 आणि +6 सुद्धा होऊ शकतात म्हणजे 17 अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकतं। तर याबद्दलचे अपडेट आजच येऊ शकते आणि नवीन जो शासन निर्णय आहे अधिकृत संकेतस्थळावर लगेचच अपलोड केला जाऊ शकतो। तर नवीन जो शासन निर्णय अपलोड होईल यामध्ये काय काय मुद्दे अपडेट करण्यात आले आहेत, काय काय चेंजेस बदलाव करण्यात आले आहेत हे सुद्धा दर्शवले जातील। यासाठी सुद्धा आपण नवीन जो शासन निर्णय आहे हा उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले आहेत, काय काय बदल करण्यात आले आहेत ते सुद्धा आपण चेक करूयात। पुढच्या म्हणजे जे अपडेट येईल त्यानंतर तो व्हिडिओ सेशन आहे हा घेतला जाईल। आता महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता हा शासन निर्णय जो आहे हा जोपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर अपलोड होत नाही तोपर्यंत तो अधिकृत मानला जात नाही। हा जो शासन निर्णय आहे याचाच अर्थ जी मिळालेली माहिती आहे हा रद्द झालेला आहे। पाहू शकता या संदर्भात जी माहिती आहे अधिकृत माहिती जेव्हा अपलोड केला जाईल नवीन शासन निर्णय त्याबद्दलच माहिती दिली जाईल। तर यानुसार हा 10 मार्चचा अधिकृत जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार 10 मार्च 2025 साठीचा जो शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता 6 आणि +5 म्हणजे 11 महिन्यासाठीचा हा GR रद्द करण्यात आला आहे। या संदर्भात अधिकृत अशी माहिती मिळाली नाही की रद्द झाला आहे का तोच GR अपलोड होईल, पण पाहू शकता जर अधिकृत संकेतस्थळावरून हा रिमूव्ह करण्यात आला आहे याचाच अर्थ नवीन सुधारित शासन निर्णय जो आहे लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल आणि ही अपडेट दिली जाईल। त्यानुसार जी नवीन शासन निर्णय असेल त्याच्यामध्ये नवीन मुद्दे ॲड केले जातील की कशा पद्धतीने प्रशिक्षणार्थी रुजू होऊ शकतात, कशा पद्धतीने त्यांना पुढे जे आहे 6 महिन्यानंतर किंवा 11 महिन्यानंतरची प्रोसेस प्रक्रिया कशी असेल, त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल। त्याचबरोबर त्यानंतर त्या प्रमाणपत्राचा उपयोग कसा करायचा आहे अगदी डिटेलमध्ये यामध्ये सूचना दिल्या जातील आणि हा शासन निर्णय लवकरच आज संध्याकाळपर्यंत कदाचित अपलोड होऊ शकतो किंवा उद्या सकाळपर्यंत हा अपलोड होऊ शकतो। तो आल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।